नाशिकमधील स्वयंघोषित ज्योतिषी आणि भोंदू बाबा अशोक खरात याच्या काळ्या कृत्यांनी सामाजिक क्षेत्रातच नव्हे तर राजकारणातही मोठी खळबळ उडाली आहे। त्याच्या कारनाम्याशी संबंधित आरोपांची चर्चा आता सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उमटताना दिसतेय। या प्रकरणामुळे नेहमीच वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या रुपाली चाकणकरांचं अशोक खरात प्रकरणाशी नाव जोडल्याच्या आरोपांवरून रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता। पण आता त्यांच्या राजकीय कारकिर्दीसमोर नवीन आव्हान उभं राहिलं आहे। पक्षाच्या महिला संघटनेतूनही त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे। अनेक नेत्यांनी त्यांना महिला प्रदेशाध्यक्ष पदावरून तात्काळ हटवण्याची मागणी केली आहे। या सगळ्या प्रकरणानंतर रुपाली चाकणकरांना त्यांच्याच पक्षातून एवढा विरोध का होतोय असा प्रश्न उपस्थित केला जातोय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची नेमकी मागणी काय आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी जान्हवी जाधव, आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र। नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरातचे नवनवीन कारनामे दररोज समोर येत आहेत। अशातच विकृत भोंदू बाबा अशोक खरात याच्याशी लागेबंदे असल्यामुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून उचलबांगडी झालेल्या रुपाली चाकणकर यांचा पाय दिवसेंदिवस खोलात चालला आहे। रुपाली चाकणकर यांना आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदावरूनही हटवले जाईल अशी चर्चा आहे। कारण रुपाली चाकणकर यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी राष्ट्रवादीच्या महिला संघटनेने केली आहे। चाकणकरांच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत गटबाजी उफाळून येण्याची चिन्ह आहेत। कारण आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाशिक जिल्ह्यातील महिला पदाधिकाऱ्यांनी रुपाली चाकणकरांच्या विरोधात आघाडी उघडली आहे। राष्ट्रवादी पक्षातील दोन रुपालीताईंचा वाद हा आजचा नव्हे तर तो जुना आहे। रुपाली ठोंबरे पाटील आणि रुपाली चाकणकर यांच्यातील विरोध, वाद, आरोप प्रत्यारोप पक्षात सुरुवातीपासून सुरू आहेत आणि हा संघर्ष सतत सुरू असल्याचं दिसून येतंय। अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांचं नाव समोर आल्यावर रुपाली ठोंबरे पाटील यांनी अनेक आरोप चाकणकरांवर केले होते। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदावरून हटवण्यापासून ते चाकणकरांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदावरूनही हटवण्याची मागणी रुपाली ठोंबरे पाटील यांनी केली। रुपाली ठोंबरे पाटील यांनी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात उघडपणे बंडाचे निशाण फडकवले असून त्यांना महिला प्रदेशाध्यक्ष पदावरूनही हटवण्यासाठी त्या कमालीच्या आक्रमक झाल्या आहेत। आज सकाळी या संदर्भात रुपाली ठोंबरे या सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन चाकणकर यांच्या राजीनाम्याची अधिकृत मागणी करणार होत्या। मात्र काही अपरिहार्य कारणांमुळे ही भेट होऊ शकली नाही। पक्षाची प्रतिमा जपण्यासाठी चाकणकरांचा राजीनामा घेणं गरजेचं आहे अशी रुपाली ठोंबरे पाटील यांची भूमिका आहे। हीच कैफियत मांडण्यासाठी त्यांनी सुनेत्रा पवार यांना त्या भेटणार होत्या। परंतु असं देखील बोललं जातंय की ही भेट सुनेत्रा पवार यांनी टाळली। या राजकीय संघर्षात सुनेत्रा पवार यांची मध्यस्थी महत्त्वाची मानली जात होती, परंतु भेटीच्या विलंबामुळे तणाव अधिकच वाढला आहे। आता अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याची चर्चा आहे। रुपाली चाकणकर यांच्यावरील कारवाईच्या निमित्ताने या दोन गटांमध्ये सुप्त संघर्ष रंगल्याचं बोललं जातंय। रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारसरणी विरोधात काम केलं आहे, त्यामुळे त्यांची फक्त महिला प्रदेशाध्यक्ष पदावरूनच नव्हे तर पक्षातूनच हकालपट्टी करावी अशी मागणी नाशिकमधील तालुका अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष आणि ओबीसी विभागाच्या अध्यक्षांनी केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमधील एखाद्या वरिष्ठ नेत्याचा वरदहस्त असल्याशिवाय हे लहान पदाधिकारी थेट रुपाली चाकणकर यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी करणार नाहीत अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे। आता नाशिकमधील राष्ट्रवादीच्या नेत्या प्रेरणा बलकवडे यांनी देखील पत्रकार परिषद घेत रुपाली चाकणकर यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी केली आहे। नाही, रुपाली चाकणकर यांच्या विरोधात आत्ताच असं नाही, दादा होते तेव्हा देखील विरोध होता। काही महिलांचा महिला संघटनेमध्ये दोन गट होते, पण ते कसे होते की काम करणाऱ्या महिलांना जर कोणी त्रास देत असेल तर तिथे विरोध करण्याचं काम होत होतं आणि ज्यांनी विरोध केला बऱ्याचशा महिलांना त्यावेळेला पदावरून काढण्यात देखील आलं होतं। हो, त्यांनी राजीनामा द्यावा हीच प्रमुख मागणी आहे। कारण हे जे प्रकरण पाहिलं तर सगळं आम्हाला काही माहित नाही, आम्ही संघटनेच्या महिला आहोत, पण तुमच्या माध्यमातूनच जे आम्ही काय पाहतोय की एक पत्र दिलं गेलं, पुढारी पेपरला एक बातमी छापली गेली, ती दाबण्यासाठी महिला आयोगाकडून प्रेशर टाकण्यात आलं किंवा वारंवार एक वर्षापासून हे जे चालू आहेत प्रकार, आणि ह्यामुळे काय होतंय की पक्ष म्हणजे हे तेव्हाच जर ह्याला आळा बसला असता किंवा तेव्हाच महिला आयोगाकडून कारवाई झाली असती तर हे पुढचे जे होणारे प्रकार होते, आज तर बरेच अजून म्हणजे महाविद्यालयाच्या मुलीवर पण बलात्काराचे प्रकार वगैरे असे
गोष्टी समोर येतात आहे, तर कुठेतरी ह्या गोष्टींना आळा बसला असता, कुठेतरी ह्या गोष्टी थांबल्या असत्या. तर मला असं वाटतं त्यांची बरोबरीने ह्याच्यामध्ये चूक आहे. कुठे चूक नसताना उगाच कोणी म्हणजे प्रत्येक वेळी पॉइंट नाही करणार. काय होणार आहे की त्या इथे आल्यावर आम्ही त्यांच्यासोबत फिरू शकणार नाहीये. रुपाली चाकणकर यांच्या विरोधातील असंतोष आता बंद दाराआड न राहता चव्हाट्यावर आला आहे. पक्षातील काही ज्येष्ठ महिला पदाधिकाऱ्यांनी आणि प्रतिस्पर्धी गटाने त्यांच्या राजीनाम्यासाठी थेट पक्षश्रेष्ठींकडे दाद मागितली आहे. रुपाली ठोंबरे पाटील यांच्यासारख्या नेत्यांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे पक्षात दोन स्पष्ट तट पडले आहेत. एकीकडे खरात प्रकरणाची कायदेशीर चौकशी सुरू आहे, तर दुसरीकडे चाकणकर यांना पदावर ठेवणे पक्षाला महागात पडू शकतं अशी भीती आता एका गटाला वाटत आहे. या सगळ्यात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. ते म्हणजे रुपाली चाकणकर यांना पदावर ठेवणं योग्य ठरेल का? या तणावामुळे पक्षाच्या एकात्मतेवर परिणाम होईल का? पक्षांतर्गत वादावर आता सुनेत्रा पवार काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.